आपांचं कर्तृत्व, नेतृत्व, समाजाशी त्यांची असलेली बांधिलकी याचं बारकाईने निरीक्षण त्यांच्याच घरात सुरू होतं. आपांच्या पावलावर पाऊल ठेवत दिलीप भाऊंची वाटचाल सुरू झाली. याच पावलांना गाठायचं आहे यशोशिखर. साधायचा आहे तालुक्याचा आणि शहराचा विकास. ते फक्त वारसा हक्काने नव्हे तर सर्वसामान्यांप्रमाणे स्वकष्टानेच. भाऊंचं सर्व शिक्षण तालुक्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातून झालं. महाविद्यालयीन जीवनात GS UR या पदावरही ते निवडून आले. डॉक्टर राम मनोहर लोहिया, SM जोशी, ग.प्र. प्रधान, ना.ग. गोरे, मधु दंडवते आणि स्वतः आप्पासाहेबांचा राजकीय आदर्श असलेल्या भाऊंनी 1991ला पाचोराच्या वार्ड क्रमांक 14 मधून पहिली निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीत विजयश्री खेचून आणली. हेच पाचोरा शहरानं भाऊंसोबत विकासाच्या क्षितिजाकडे टाकलेलं पहिलं पाऊल होतं. असं म्हणतात, जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्यावरच जास्तीत जास्त जबाबदाऱ्याही असतात. आपल्या दिलीप भाऊंचंही असंच काहीसं झालं. त्यानंतर नगराध्यक्षपदी भाऊ पहिल्यांदा 1995 मध्ये विराजमान झाले. नगरसेवक तर कधी नगराध्यक्ष पदाची जबाबदारी भाऊंवर येतच राहिली. बामरोड विकास सोसायटी, जिल्हा नियोजन समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा विविध संस्थांवर भाऊंनी कामाची जोरदार सुरुवात संचालक म्हणून केली. 2002च्या पोटनिवडणुकीत भाऊ पहिल्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि खऱ्या अर्थानं पाचोरा शहराच्या विकास कामांना गती मिळाली आणि भाऊंनी स्वतःसाठी नवी क्षितिज निर्माण केली. पाचोरा शहराचा कायापालट व्हायला सुरुवात झाली. सुंदर आणि मोहक व्यापारी संकुले, भव्य आणि दिमाखदार रुंद रस्ते, वीज, पाणी अशा एक ना अनेक नागरी सुविधांना प्राधान्य दिलं. वाऱ्याच्या वेगानं कामं सुरू झाली. एकीकडे रिकाम्या हातांना रोजगार मिळत होता तर दुसरीकडे शहराचा चेहरा मोहरा बदलत होता. 2004 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दिलीप भाऊंच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पाचोरा विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत भाऊंनी विरोधकांना एकाकी कडवी झुंज दिली, पण काही स्थानिक मतभेदांमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. पराभवाने खचून न जाता अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून दिलीप भाऊंनी विकासाचा झंझावात सुरूच ठेवला. भाऊ मुळातच मनमोकळे आणि कर्तृत्ववान असल्यानं माणसं विश्वासानं सहकार्य करण्यास पुढे येऊ लागली आणि शहर प्रगतीपथावर धावायला लागलं. पण भाऊंचं मन मात्र अस्वस्थ होतं, कारण रोज पाचोरा शहरातील नागरिकांना आपला कितीतरी वेळ रेल्वे गेटवर घालवावा लागत होता. ही शहराची सर्वात मोठी समस्या होती. या समस्येचा गोवर्धन भाऊंनी समर्थपणे पेलला आणि पाचोऱ्याच्या इतिहासात जे कोणालाच शक्य नव्हतं ते दिलीप भाऊंनीच करून दाखवलं. आणि 10 ऑक्टोबर 2005 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री आबासाहेब RR पाटील यांच्या हस्ते रेल्वे भुयारी मार्गाचं उद्घाटन झालं. अनेक अडचणींवर मात करत तसंच विरोधकांच्या विरोधी भूमिकेला सांभाळून भाऊंनी रेल्वे भुयारी मार्गाचं काम पूर्णत्वास नेलं. 15 ऑगस्ट 2008 रोजी रेल्वे भुयारी मार्ग पाचोरा वासियांसाठी खुला झाला. पाचोरा शहरातील आणि तालुक्यातील जनता या भुयारी मार्गातून जाताना गर्व, सुख, समाधान आणि आनंद अनुभवते. भाऊंसाठी जनतेचा हा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान म्हणजेच शिदोरी आहे, कधीही न संपणारी.